कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। मला महाजी शिंदे पुरस्कार दिल्यानं ठाकरे गटाला पोटदुखी, जितना जलोगे जलकर एक दिन राख हो जाओगे, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंच्या धक्कापुरुष वक्तव्याचा शिंदेंकडून जोरदार समाचार। शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय, पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाड यांचा टोला। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नहीं, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर, कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्काम, शहांच्या उपस्थितीत उद्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक। निधी वाटपात महायुतीत पहिलं प्राधान्य भाजपला, त्यानंतर महायुतीतील सरपंचांना, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। मवियाच्या गावांना टार्गेट करून भाजपमध्ये प्रवेश देण्याच्याही सूचना। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं, पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक। दिल्लीत 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत। महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली, महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट। एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही, प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही। निवडणुकीआधी सरकारनं केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, संजय राऊतांची मागणी। कोर्टानं शिक्षा सुनावल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट, मुंबईत जमिनीखालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा, राज ठाकरेंची मागणी। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची खोचक टीका, पुढील आठवड्यात सर्व खुलासा करण्याचाही इशारा। सरकारनं माझ्या सर्व खात्यांची ताबडतोब चौकशी करावी, मी भ्रष्ट सिद्ध झाल्यास मला शिक्षा व्हावी, अन्यथा सूरज चव्हाण यांना योग्य ती शिक्षा द्यावी, दमानियांचं आव्हान। मस्साजोग ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा, सरकारची नाचक्की करणारी जरांगेंचा निशाणा, धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी। मंत्रिपद न मिळाल्यानं मुनगंटीवारांची खतखत पुन्हा समोर, माझी खुर्ची खेचून घेतल्याचं जाहीर वक्तव्य, तर वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी, मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा। छावा सिनेमात शिर्के घराण्याविषयी चुकीची माहिती दिली, माफी न मागितल्यास दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फिरू देणार नाही, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा इशारा। पीओपी आणि उंच मूर्तींना बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव, विदर्भाचा 80 धावांनी विजय, केरळ आणि विदर्भ यांच्यात 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।